हे सुरणाचे काप आहे. हा ते कापून धुवून स्वच्छ पाणी आणि कोकम टाकून उकळून घेतले. तांदळाचं पीठ, मसाला, हळद आणि मीठ. आता हा मी तवा तापत ठेवला. आज आहे श्रावणातला दुसरा दिवस, तर आम्ही बनवत आहे सुरणाचे काप. हे बघा सुरण, वाफवलेलं सुरण. हा वाफवलेलं सुरण. तर मी याच्यात तेल टाकलं आणि हे सुरणाचे काप. याच्यामध्ये कोकम टाकून फक्त उकळलं. सुरण खाजीवरा असते ना, हा म्हणून कोकम टाकावं. अच्छा. ती आता पिठामध्ये असं बुडवणार एक एक सुकं लावणार आणि आणि मग ते तळणार. तेलामध्ये टाकायचं आणि मग तळून घ्यायचं परतून. झाले. हे बघा आता सुरणाचे काप झाले.